ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी, गणबाई मोगरा गणाची जाळी. आज रविवार आणि आमच्या पिकनिकचा दिवस. सकाळी लवकर उठून ट्रेन पकडली आणि दादर वाह्या आम्ही पोचलो विरार स्टेशनला आणि तिथून आमच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली. काही वेळानंतर आम्ही विरार स्टेशनवरून रिक्षा पकडली. 21 किलोमीटरचा अंतर कापत हिरव्या निसर्गाचा आनंद घेत आम्ही विरार येथील ग्रेट एस्केप पार्क या ठिकाणी पोहोचलो. तर या ठिकाणी आम्हाला जॉईनिंग झाले ते आमचे फॅमिली फ्रेंड, ते म्हणजे प्रतीक, गीता आणि प्रांशू. तर या ठिकाणी आम्ही आता ग्रेट एस्केप पार्कमध्ये एंट्री करत आहोत. या ठिकाणी पोहोचल्यानंतर पार्कच्या परिसरामध्ये लोकेशन मॅप दाखवलेला आहे आणि हा संपूर्ण बाहेरचा परिसर आणि समोरच आपल्याला तिकीट काउंटर दिसतं आणि तिथे आता बघा प्रतीक तिकीट आमच्या शो करतोय. ऑनलाईन आम्ही तिकीट काढल्या होत्या आणि हा पूर्ण पार्कचा मेनू दिलेला आहे, पाऊस करून तुम्ही पाहू शकता. तर नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आज पूर्ण फॅमिलीला घेऊन आलो आहे ग्रेट एस्केप रिसॉर्टला. तर आज आमचा असणार आहे रिसॉर्ट पिकनिकचा प्लॅन आहे. बघा आमची नुकतीच एंट्री झालेली आहे आणि तुम्हाला फ्रंट व्ह्यू पार्कचं पाहायला भेटतं आणि या ठिकाणी आपल्याला एंट्री झाल्यानंतर बँड दिला जातो हाताला लावायला. तर आता आम्ही मजा आल्यानंतर स्टार्टिंगला तर मी काय तर ब्रेकफास्ट करतो आहे आणि ब्रेकफास्ट हा सेल्फ सर्व्हिस असणार आहे. तर या ठिकाणून डिश वगैरे आपल्यालाच घेऊन जावं लागतात आणि तिथे बघा आता काय मेनू आहे तर मी तुम्हाला थोडक्यात मेनू दाखवतो. सुरुवातीचा ब्रेकफास्ट काय जिलेबी, पापडा आणि मेंदूवडा. प्रांशू, हे प्रांशू, जिलेबी, पापडा आणि मेंदूवडा. वजू. तर मंडळी, आज आले रिसॉर्ट पिकनिकला कुटुंबाला, म्हणजे फॅमिलीला घेऊन. दरवर्षी प्रतीकाने मीच येतो, तर आज प्रतीकची फॅमिली आणि माझी फॅमिली आहे. तर सुरुवातीला आलेलं इथे ब्रेकफास्ट केलं, म्हणजे सकाळचं नाश्ते केलं. आता आपण प्रवासाला सुरुवात करतोय, म्हणजे एन्जॉयला. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करतोय. म्हणजे ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे, पण त्या अगोदर आपल्याला या ठिकाणी लॉकर सेवासुद्धा उपलब्ध आहे. बघा बोर्डवर तुम्हाला पाहायला भेटत असेल. त्याच्यानंतर मग लॉकर आम्ही घेतल्यानंतर आम्ही चेंजिंग रूम, तर या बाजूला बघा चेंजिंग रूम सिस्टम आहे. त्याच्यानंतर मग आपण इथे स्विमिंग कॉस्ट्यूम भाड्याने भेटतात, त्याचे प्राईस लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर मग आम्ही आता एन्जॉयला सुरुवात केली.
त्याच्यानंतर आम्ही एन्जॉय केल्यानंतर मग 11:30 ते 3चं चायनीज काउंटर सुरू झालं. तर बघा या ठिकाणी मेनू तुम्ही पाहू शकता. तर आम्ही सर्वांनी नूडल्स, थोडंसं चायनीज आणि सूपचा आस्वाद घेतला. तर हे पार्क फूड आणि फनसाठी एकदम फेमस आहे. आपल्याला तिकीटमध्येच इन्क्लूड आहे सगळं. आणि बघा इथे ऑफरसुद्धा होती कॅन्डी ची. तर आम्हीसुद्धा बघा छोटी मुलं कॅन्डी खाताना तुम्हाला या ठिकाणी दिसते. अतिशय फन आमचं सुरू होतं. आणि त्याच्यानंतर मग इथे थोडंसं गार्डन व्ह्यूसुद्धा आहे. तर त्या ठिकाणी उजल आणि प्रांशू म्हटली की चला थोडंसं टाईमपास म्हणून गार्डनमध्ये खेळण्याची त्यांची इच्छा झाली. पण बघा या ठिकाणी प्रांश पण आला. हे प्रांश, हे ओजल इकडे बघ. हे बघा थोडं फन, थोडी एन्जॉय आणि मग नंतर मग दुपारचं लंच सुरू झालं. तर एवढी भली मोठी कॅन्टीन आहे आणि सेल्फ सर्व्हिसचंच या ठिकाणी लंच आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत असेल की आमचं फूडमध्ये काय काय मेनू आहे. अतिशय प्युअर व्हेज असं या ठिकाणी लंच आहे. तर मंडळी परतीचा प्रवास सुरू. लहान मुलांना एन्जॉयमेंटसाठी या
गेल्या वर्षीसुद्धा आलो होतो, यावर्षीसुद्धा ग्रेट एस्केपला. आणि अतिशय टेन्शन असला हा रिसॉर्ट आहे आणि फन वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. तर मंडळी याच ठिकाणी थांबतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, टाटा.